कर्तेकर आपल्याला पुढे समालोचन चालू करतील. सुरेंद्र माने यांचं आगमन झालेले, त्यांनी स्टेजवरून बसण्याची कृपा करावी. प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनु शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी समालोचक उत्कर्ष अनिल कर्तेकर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतोय कबड्डीचा रणसंग्राम आणि कबड्डीचा महासंग्राम ज्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो. 65 किलो वजनी गटातील भव्य दिवशी आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दरम्यान उपस्थित असणाऱ्या पुढील संघांना विनंती असेल की आपण देवळामध्ये उपस्थित राहायचंय. सामना चालवण्यापूर्वी आपण वजन करून घ्यायचं, स्वतः वजनी गटात नोंद घ्यायची आहे आणि आपण देवळामध्ये उपस्थित राहायचंय. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री हनुमान उत्सव मंडळ कर्दे जाधववाडी यांच्या आयोजनानं संयोजनानं असलेली भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय 65 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा आजचा स्पर्धेचा पहिला आणि अर्थातच अंतिम दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना पहिल्या सत्रामध्ये आपण सर्वजण दाखल होतोय आणि एक महत्वाचं सत्र पहिला सत्र आपल्याला अनुभवायला मिळतो. ज्या ठिकाणी आपण सामना अनुभवतोय श्रीदत्त लाडघर विरुद्ध जयमान कर्दे यजमान संघाविरोधात उभा राखलेला आपल्याला पाहायला मिळतो. श्रीदत्त लाडघरचा संघ फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत आणि अशा या लढतीचा आपण सर्वजण साक्षीदार शिरदार होताना पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईची इशारत होते. क्रीडांगणावरती आपण दाखवूया जर्सी क्रमांक 14 तिसऱ्या चढाईच्या मार्गावर यात काही शंका नाही, पण नक्कीच ज्यावेळेला समोर 7 क्रमांक क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आहे उभ्या जयमान कर्दे या संघाचं डिफेन्स सक्सेस होणार. दापोली तालुका असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्या पाहायला मिळतंय. या स्पर्धेचा पंचप्रमुख आणि अर्थातच दापोली तालुका पंचप्रमुख विशाल दादू सुरुवात आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तर सोबत डॉक्टर संदेश सर झगडे आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. या सामाजिक सरपंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर समीर सर शेवरे त्याचप्रमाणे आणि जर आपण विचार करतो टेबलकडे तर नक्कीच थर्ड रेट आणि गुणांचं काम सांभाळतायत. श्रीकांत दादू तोरणकर वजनचा भाग सांभाळतात. दीपक सर पोकर आणि या सामन्याचं नाव सांभाळून आपल्यापर्यंत पोहोचवतो. मी स्वतः उत्कर्ष कर्तेकर माझ्यासोबत नाडगड गावचे अर्थातच मिलिंद सर सुर्वे देखील जोडले गेलेले आहेत. नारायणकर यांचं हनुमान खेळा नगरीत आगमन झालेलं आहे, त्यांचं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करायचंय. लाडघरचा छावा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील नक्कीच आपल्याला या पुन्हा एकदा पाहायला मिळतील, यात काही शंका नाही. लाडघरचा छावा या युट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर मिलिंद सर सुर्वे सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे आपल्याला अनुभवायला मिळते. हायस्कूलचे प्रिन्सिपल मुख्याध्यापक बंद्रे सर यांचं देखील हनुमान खेळा नगरीत आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हनुमान उत्सव मंडळाकडून मी स्वागत करत आहे. ऑफिशियल टाइमआउट केले जाते. लाईव्ह अक्षय जाधव यांच्यासोबत फार महत्वाची भूमिका बजावली जाते अक्षयच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 7 श्रीदत्त लाडघर संघाचा महत्वाचा खेळाडू यावेळेला चढाईचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय. यशस्वी बोनस गुणाची कमाई होते श्रीदत्त लाडघर संघासाठी. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय. गुणांवरती खेळ करते तर एका गुणावरती खेळ
फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत आपल्याला अनुभवायला मिळते. यजमान करते संघाचा जर्सी क्रमांक 8 मैदानामध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळतो. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण सुपर टॅकल यावेळेला ऑनस्टेल आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर टॅकल सक्सेस होतोय. 2 यशस्वी गुणांची कमाई लाडकर संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचे गुणफलक 5-4. 5 गुणांवरती खेळतो हनुमान कर्दीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 4 गुणांवरती खेळतोय श्रीदत्त लाडघरचा संघ. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत. दापोली कबड्डी असोसिएशनचे खजिनदार सुयोग लाले यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा. हार्दिक हनुमानोत्सव मंडळ कर्दे यांच्याकडून त्यांचं हार्दिक स्वागत. हॅलो. पुन्हा जर्सी क्रमांक 7 मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. हनुमान कर्दे संघाचं नेतृत्व करतोय. चढाईचा भार वाहिला जातोय. 4 खेळाडूंचं श्रीदत्त लाडकर संघाचं क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 5-4 सामन्याचं गुणफलक अनुभवायला मिळते. एका गुणाची आघाडी हनुमान कर्दे संघाकडे असल्याचं जाणवते. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत आणि आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार होताना रात्रीच्या विद्युत प्रकाश जोतात चालू असलेली भव्य दिव्य अशी 65 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा आजच्या स्पर्धेचा पहिला आणि अर्थातच अंतिम दिवस आपल्याला अनुभवायला मिळतो. एका दिवसात पार पडणारी भव्य दिव्य अशी स्पर्धा फार महत्वाची स्पर्धा आहे. हनुमान कर्दे मंडळ या मंडळाच्या माध्यमातून आयोजन केलं जात आहे. अनेक क्रीडा रसिक आज आपल्याला नागपूरच्या कानाकोपऱ्यातून इथे उपस्थित झालेले पाहायला मिळतात. तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डाय रेड आहे. उत्कृष्ट साहजिक पकडीचा नमुना यावेळेला कर्दे संघाच्या माध्यमातून सादर केला जातोय. बॅक टू बॅक थर्ड रेड. आता तिसरी चढाई आहे. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे. नक्कीच बोनस गुण मिळणार नाहीये. जर मैदानामध्ये 6 किंवा 7 खेळाडू असतील तर बोनस गुण मिळतो. पण यावेळेला जर सुपर टॅकल ऑन आहे तर समोरच्या खेळाडूला स्पर्श करणं हा एकमेव पर्याय आहे. आणि यावेळेला मात्र बघूया शेवटची काही सेकंद शिल्लक आहेत. प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे. खेळाडूंना स्पर्श केला नसेल आणि जर आपण लॉबीचा वापर करतोय नक्कीच आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. चालू सामन्याचं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतंय 6-6. दोन्ही संघ समान गुणफलकावरती खेळतील. देवदात सांगतो देवदात श्रीराम कर्दे शिवसाई वडन दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. तसेच दोन्ही संघांना विनंती असेल की आपण मंदिरामध्ये उपस्थित राहायचंय. खालून जाऊ आकून. महालक्ष्मी जालगाव या संघाला देखील विनंती असेल की आपण वजन करण्यासाठी मंदिरामध्ये उपस्थित राहायचंय. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपल्याला फार महत्वाचा सामना आणि महत्वाचा कबड्डीचा महासंग्राम पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. श्रीदत्त लाडघर विरुद्ध हनुमान कर्दे या दोन्ही 65 किलो वजनी गटाच्या माध्यमातून खेळण्यात येणाऱ्या कबड्डी सामन्यांमध्ये पंचायत टाळ्या वाजतायत. एका यशस्वी गुणाची भर पडतीये. अर्थातच हनुमान कर्दे संघाच्या खात्यामध्ये तिसऱ्या चढाईची इशारा होते. थर्ड रेड आहे. डू ऑर डाय रेड. नक्कीच प्रयत्न करावा लागेल आणि याही वेळेला सुपर टॅकल ऑन आहे. जर यावेळेला सुपर टॅकल सक्सेस करतोय तर नक्कीच एका गुणाने पुन्हा एकदा आघाडीवरती जाईल तो श्रीदत्त लाडघरचा संघ. दरम्यान लाडघर संघाचा जर्सी क्रमांक 6 मैदानामध्ये चढाईचा भार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामन्याचे गुणफलक 7 गुणांवरती खेळतोय कर्देचा संघ, तर 8 गुणांवरती खेळतोय श्रीदत्त लाडघरचा संघ. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत आपल्याला क्रीडांगणामध्ये अनुभवायला मिळते.
सामना चालू असताना एक छोटासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील आम्ही आटोपून घेत आहोत. मंडळ दरम्यान आपण ही स्पर्धा राबवतोय. ही स्पर्धा जितकी महत्वाची आहे तितका सन्मान देखील फार महत्वाचा आहे. दरम्यान आपण एक महत्वाचा सन्मान करतोय निलेश कोलकर यांचा. नक्कीच कर्दे गावातील एक प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, हॉटेल व्यावसायिक म्हणून. ज्याच्या वेळेला आमच्या मंडळाला गरज असेल तर आम्ही फक्त हात मारावे आणि त्यांनी ओढ द्यावा. आमच्या मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे एक ठाम व्यक्तिमत्व उभं असतं. देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर मंडळाच्या पाठीवरती एक विश्वासाचा हात असणं फार गरजेचं असतं आणि अर्थातच तो हात आम्हाला कोणत्या माध्यमातून मिळत असतो. निलेश सर कोणकर यांचा सन्मान करतील मंडळाचे अध्यक्ष संजय सर जाधव. मी यांना विनंती करतो की सर आपण आपला शुभ हस्ते निलेश सर कोणकर यांचा सन्मान करायचा आहे. फोटो आधी की असू दे फक्त. त्याचप्रमाणे माझं नाव सांग. खास त्याला लाडघर जाऊन माझं गावाहून या नाव सांगायला सामन्यासाठी पाहिजे. आणि मंडळासाठी ज्यांनी वेळ काढून इथं उपस्थिती दर्शवली असे लाडघर गावचे प्रसिद्ध व्यावसायिक सर मिलिंद सुर्वे यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे नक्कीच आपण तालुक्यातील समालोचनाचा एक बहारदार आवाज म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. त्याचप्रमाणे लाडघरचा छावा या युट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर मिलिंद सुर्वे आपला देखील यथोचित सन्मान होणार आहे. संजय जाधव यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान झालेला. त्याचप्रमाणे दिनेश सरुके यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. तर तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश सरुके चंद्रशेखर सर जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दिनेश सरुके यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे कर्देगावचे प्रसिद्ध व्यावसायिक मंदार सर उमडे यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा चंद्रशेखर सर जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मंदार सर उमडे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे फरीद खतीब यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. कर्देगावचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक फरीद खतीब यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मंडळाचे उपाध्यक्ष स्वप्नील सर जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते फरीद सर खतीब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे कर्देगावचे सुपुत्र सुनील सर कोणकर हॉटेल व्यावसायिक यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. इधर जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच जन्मान कर्दे या मंडळाला स्वतःचं मंडळ असल्याप्रमाणे प्रत्येक वेळोवेळी सहकार्य करणारे रायफल मुकादम यांचा देखील आपण यशस्वी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे गावचे पोलीस पाटील सोनमराव कामकर यांचा देखील आपण यशस्वी सन्मान करणार आहोत. मानसी जाधव यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गावचे पोलीस पाटील
सोनल कामकर मॅडम यांचा देखील आपण यशस्वी सन्मान करायचा आहे. सामना संपला शेवटची 5 मिनिटं आहेत. वडफरक आहे परफेक्ट 10 गुण लाडगर 12 गुण. त्याचप्रमाणे ओमकार नरवणकर यांचा देखील आपण यशस्वी सन्मान करणार आहोत. कर्देगावचे हॉटेल व्यावसायिक हर्षद जाधव यांना मी विनंती करतो की आपण ओंकार नरवणकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सामना समय 4 मिनिटे 4 मिनिट. सामना संपला शेवटची 4 मिनिटं. त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र सर माने, त्याचप्रमाणे श्रीराम करदे या संघाचे कोच सुरेंद्र सर माने यांचा देखील आपण यशस्वी सन्मान करतोय. सुहास सर कोणकर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सुरेंद्र माने यांचा देखील यशस्वी सन्मान करायचा आहे. सुरेंद्र माने प्लीज आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय. सुरेंद्र सर माने. सामना संपला 3 मिनिटे 3 मिनिट. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय. 12 गुणांवरती श्रीदत्त लाडकर, 11 गुणांवरती हनुमान करदे. यापुढे होणारा सामना असेल श्रीराम करदे शिवसाई वडण. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. पुन्हा एकदा जाऊया आपण क्रीडांगणाकडे. ज्या ठिकाणी आपल्याला फार महत्त्वाचा सामना अनुभवायला मिळतो. तिसऱ्या चालाची इशारत होते. डू ऑर डायरेक्ट समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण सज्ज होतं. श्रीदत्त लाडगे संघाचा हनुमान करदे संघाचा चढाई पकडायला चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. 4 खेळाडू मैदानामध्ये दाखल आहेत. अर्थातच समोरच्या खेळाडूला स्पर्श करणं अथवा बॅकलाईनच्या बाहेर जाणं हा एकच दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतोय. गौरवच्या माध्यमातून फार महत्वाच्या गुणाची कमाई होते. सामना संपला 2 मिनिटे 2 सामना मिनिट. संपला शेवटची 2 मिनिटे. 13 माझा 12 आवाज गुणांपर्यंत फक्त रेकॉर्ड पाहायला नसू दे मिळतंय. झालेला बस. 13 गुणांवरती लाडकर, 12 गुणांवरती करदे. यजमान संघांना सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. नक्कीच संपूर्ण गाव आणि आपलं कुटुंब यावेळेला आपला खेळ बघण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीदत्त लाडकर तो संघ सुरुवातीपासून आपल्याला कुठेतरी आघाडीवरती असलेला पाहायला मिळतो. मध्यंतरापर्यंत देखील त्या संघाकडे 1 गुणाची आघाडी होती. 8-7 गुणांपर्यंत पाहायला मिळालं होतं. शेवटच्या काळापर्यंत ही आघाडी 1 गुणाची टिकवली जाईल का? फार महत्वाचा प्रश्न इथे क्रीडारसिकांना पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. हनुमान करदे संघाचा चढाईपटू फार तितकंच जुनं मंडळ आहे जितकं हनुमान करदेचं मंडळ जुनं आहे. आणि गेले अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा गेली 47 वर्ष न चुकता या क्रीडांगणावरती उपस्थिती दर्शवणारा श्रीदत्त लाडकरचा संघ म्हणून या संघाला ओळखलं जातं. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. एका यशस्वी गुणाची भर पडेल संघाच्या खात्यामध्ये. सामन्याचं गुणफलक 13-13. सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. 13-13. गब्बर पूछता रहा अब 13 क्या होगा. मैदानामध्ये जर्सी क्रमांक 7 दाखल होतोय. सुपर टॅकल कमाई आपल्याला पाहायला मिळते. 13-14. एका गुणाची आघाडी करदे संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. फार सुंदर खेळ मैदानामध्ये आपण किती गुणांची कमाई होते प्रत्येक खेळाडूला पकडावं लागेल. आणि अर्थातच 3 गुणांची कमाई फार महत्वाची गरज नव्हती. लाडकर संघाच्या माध्यमातून सुपर हिट पाहायला मिळाले. क्रीडारसिकांना विनंती या सुपर हिटसाठी देखील एकच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फार महत्वाचा सामना. आकाश नरवणकर एका यशस्वी गुणाची कमाई करतोय. सामन्याचं गुणफलक 16-15. जर या खेळाडूला पकड होते कदाचित या सामन्यात तरी शेवटची चढाई आहे. जर या खेळाडूला पकड होती किंवा हा खेळाडू जर बाद होतोय तर सामन्याचा निकाल लागेल 16-16.
2 गुणांची यशस्वी कमाई आणि यावेळेला नक्कीच पंचांची